थोडं थांबा ना, कळन तुला. एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का? वाटतं तसं. दादा, मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती. यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाजा. दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर. वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती. आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील. हा डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झालं, उपचार घ्यावा लागते चालेल. मी नाही घेणार. बस मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही? नाही घेणार. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता मंत्रिपदाची वाटपही झाली, पण विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले. कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का? दादा, वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे. थँक्यू. या काळजी करून आवाज कमी जाऊ का फ्रेममध्ये मी? काही अडचण नाही ना? ओके ओके चल एकत्रित तर आपण सध्या थेट दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीतून माध्यमांशी मनोज जरांगे पाटील हे बोलत होते. उपोषणाचा त्यांचा आजचा 4था दिवस आहे. त्यांची प्रकृती ही ढासळत चाललेली, उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र जरांगे पाटलांनी उपोषणाला ठाम राहून उपचारास आता नकार दिलेला आहे.